नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये। आपण अनेक प्रकारच्या शेंगा या रोजच्या जेवणासाठी तयार करतो। तर मी आज तुम्हाला मुंगाच्या शेंगाची भाजी घेऊन आलेली आहे। तर खानदेशी पद्धतीने मी ही भाजी तयार केलेली आहे आणि कमी साहित्यापासून ही भाजी मी बनवलेली आहे। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे अर्धी वाटी मुगाच्या शेंगा या व्यवस्थित अशा साफ करून त्याचे दाणे हे काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त याचे दाणे हे शेंगापासून वेगळे होतात। आणि त्याचबरोबर 2 ते 3 पाण्याने मी हे धुवूनही घेतलेले आहेत। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत। तर मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 5 ते 6 हिरवी मिरची ही मी तिखट घेतलेली आहे। जर तुम्हाला तिखट कमी करायचे असेल तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी करू शकता। त्याचबरोबर 5 ते 6 लसणच्या पाकळ्या आणि 1 मीडियम साईजचा कांदा हा मी व्यवस्थित असा सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण गॅसवर तवा ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने फास्ट आचेवर ह्या मिरच्या आपण लालसर होईपर्यंत शेकून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि व्यवस्थित अशा 2 ते 3 मिनिटांपर्यंत या मिरच्या लालसर अशा शेकल्या जातात। आणि लगेचच आपण यामध्ये मिरची शेकली की लसणच्या पाकळ्याही घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटांपर्यंत लसणच्या पाकळ्याही व्यवस्थित अशा तव्यावर शेकून घेणार आहोत। आणि हे सर्व साहित्य आपण तव्यावर व्यवस्थित असे शेकायचे आहे। आता शेकून झालेले खूप छान आणि मस्त कलर या लसण आणि मिरचीला आलेला आहे। आता आपण शेकून घेतलेल्या हिरव्या मिरच्या या एका डिशमध्ये काढूनही घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने मी इथे मूग हे स्वच्छ धुवून तव्यावर घालून छान असे भाजून घेणार आहोत। तर असे भाजल्यामुळे भाजी ही खूप छान आणि चविष्ट अशी तयार होते आणि 1 पोळीऐवजी तुम्ही 2 पोळीही खाणार अशी ही चविष्ट आणि अप्रतिम भाजी तयार होते। तर चमच्याच्या साहाय्याने 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण मीडियम गॅसवर हे मूग व्यवस्थित असे शेकून घेणार आहोत आणि पाण्याचे पूर्ण अंश निघेल असे आपण छान असे व्यवस्थित शेकून घेऊयात। तर मूग हे 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असे शेकलेही आहेत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त गोल्डन कलर या मुगाला आलेला आहे। आता आपण हे सर्व मूग एका मोठ्या थाळीमध्ये काढून घेणार आहोत। तर अशा मोठ्या थाळीमध्ये मी हे मूग काढून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपण शेकून घेतलेली हिरवी मिरची आणि लसण त्यामध्ये घालून घेऊयात आणि मूग पूर्णतः थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे। आणि आता लगेचच आपण त्यामध्ये शेकून घेतलेली हिरवी मिरची, लसण आणि मूग यामध्ये घालून घेणार आहोत। तर मूग आणि मिरची पूर्णतः थंड झाल्यावर यामध्ये घालायची आहेत। आणि आता झाकण बंद करून आपण हे मिक्सरमध्ये जाडसर असे वाटण करून घेणार आहोत। तर मी इथे पाण्याचा उपयोग केलेला नाहीये, फक्त मिरची आणि मूगच वाटून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचे जाडसर असे वाटण करून घेतलेले आहे। आणि याची पेस्ट ही जास्त बारीक करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई तापली की लगेचच आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। तर मी इथे पाण्याचा उपयोग केलेला नाहीये, तर थोडेसे तेल आपण 2 ते 3 चमचे हे जास्त घालणार आहोत। तर मी इथे 2 ते 3 चमचे तेल घालून व्यवस्थित असे तापले की लगेचच आपण 1 चमचा यामध्ये मोहरी घालून घेऊयात आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। जिरे व्यवस्थित असे लालसर झाले की लगेचच आपण बारीक कापून घेतलेला कांदाही यामध्ये घालून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे 2 ते 3 मिनिटांपर्यंत कांदाचा रंग लालसर होईपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत। तर मीडियम गॅसवर मी हा कांदा व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांपर्यंत लालसर असा फ्राय करून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त रंग आपल्या कांद्याला आलेला आहे। आता लगेचच मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली मूग, मिरची आणि लसण
जाडसर वाटून घेतलेले या तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत। आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व परत एकजीव करून घेणार आहोत। म्हणजे मीठ हे सर्व साईडला व्यवस्थित असे लागले पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्व एकजीव करून घेऊयात। आता लगेचच आपण यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मी इथे 1 चमचा कसुरी मेथीही घातलेली आहे। तर कसुरी मेथी यामध्ये घातली तर खूप छान आणि मस्त जबरदस्त टेस्ट या भाजीला येतो। आणि तुम्ही पाहू शकता मी यामध्ये कोणताही गरम मसाला आणि हळदीचा उपयोग केलेला नाहीये। आता सर्व एकजीव झाले की लगेचच आपण त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटापर्यंत मंद आचेवर हे छान असे वाफवून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि क्रिस्पी ही भाजी तयार झालेली आहे। तर मी यामध्ये पाण्याचा उपयोग केलेला नाहीये, फक्त तेलामध्येच ही भाजी मी छान अशी कुरकुरीत अशी तयार केलेली आहे। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये तेलाचा वापर कमी करून यामध्ये तुम्ही पाणी घालून ही भाजी शिजवू शकता। तर खूप छान आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। तयार आहे खानदेशी स्टाईलने मुगाची भाजीची रेसिपी। ही भाजी मी गरमागरम पोळी आणि चटपटीत लोणच्या सोबत सर्व केलेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी गरमागरम पराठा आणि तांदळाच्या भाकरी सोबत एन्जॉय करू शकता। एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही परत ही रेसिपी ट्राय करणार अशी खूपच चविष्ट आणि जबरदस्त अशी ही रेसिपी तयार होते। आणि ज्या पद्धतीने आपण हिरवी मिरचीचा ठेचा खातो तशीच चविष्ट आणि झणझणीत मुगाची भाजी ही तयार होते। मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही कधी ही रेसिपी अशा पद्धतीने ट्राय केली आहे का? आणि जर केली नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।